आज आहे आस्थाचा बड्डे आणि खूप लेट त्याच्या बड्डेचं आम्ही सेलिब्रेशन करायला, अगदी छोटंसं आणि घरातल्या घरात. प्रवास करून रात्री आम्ही 10 वाजता घरी आलो होतो. खूप थकून भागून गेलो होतो, त्याच्यामुळे असं काही लय जास्त उत्साह नव्हता. पण तिचा बड्डे होता म्हणून आपल्या इथं केक घेऊन आलो आणि मग म्हटलं चला आपलं तेवढं छोटंसं सेलिब्रेशन करूया म्हणून इथं करायला लागलो. आणि हो, थोडंसं मी बाहेर गेल्यामुळे आपले रेग्युलर व्लॉग येत नव्हते, पण आपले आजपासून रेग्युलर व्लॉग येतील. आणि इथं बघू शकता आता ऑप्शन करून घेतला आत्तीने आणि मी. आणि तर चला आता केक कट करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आस्था, हॅपी बर्थडे टू यू. इथं आता आमची केक कटिंग करून झाली होती आणि इथं बघा आस्थाचे पप्पा तिला केक भरवत होते. आणि ते असं झालं होतं की ह्यावेळेस आस्थाचा ना काल रात्रीच आम्ही 12 वाजता बड्डे सेलिब्रेट केला होता जिथं आम्ही बाहेर गेलो होतो तिथं. त्याच्यामुळे तिला असं वाटायचं की तिचा बड्डे कालच झालाय आणि आज कसं असं. आणि ती खूप खुश होते की ह्यावेळेस 2-2 केक कट करायला भेटले असं. तर इथं बघा आता आम्ही सगळ्यांनी तिला केक भरवला. आता आरो दादाचं सरप्राईज दाखवायचं तिला. बघू दादा त्याच्यावर बघू. हां चला ओपन कर. चांगलं केलं पॅकिंग. अयो त्याला पैसे दिले ती दादाने गिफ्टला. आरोदा त्याला माहित होतं की आस्थाला पैसे गिफ्ट दिले की ती खूप खुश होते. कारण हे बघा हा तिचा गुल्लक आहे आणि त्याच्यामध्ये ती सगळे पैसे साठवून ठेवते. तर इथं तिनं लगेच ते पैसे घेतले आणि गुल्लकमध्ये टाकले सुद्धा. आणि असा आपला छोटासा मिनी ब्लॉग होता. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.